अहमदनगर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर प्रथम श्रीगोंद्यात आले। सर्वप्रथम त्यांनी माजी आमदार राहुलदादा जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी जगताप परिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। बेलवंडी येथे माजी उपसरपंच उत्तम डाके यांनी बेलवंडी येथे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत लंके यांचा सन्मान केला। त्यानंतर श्रीगोंदा येथील ग्रामदैवत संत शेख महम्मद महाराज मंदिरात येऊन दर्शन घेतलं। यावेळी माजी आमदार राहुल जगताप, काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार, नगराध्यक्ष मनोहर पोटे, स्मितल वाबळे, उत्तम डाके यांच्यासह नागरिक उपस्थित होते। यावेळी स्थानिक नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले। लंके यांचा सत्कार केला तर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यामध्ये तालुक्यातील पाणी प्रश्न, बेरोजगारी व जिल्हा विभाजन या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल आपलं मत स्पष्ट केलं आहे। सोबतच शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात बंदी आणि दूध दरवाढ संदर्भात लवकरच आंदोलन करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। सर्वच शेतकरी बांधव असो, सर्व आमचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी असो, सर्वच आमचा तरुण वर्ग असो, यांच्या श्रेयामुळं आज मला त्या ठिकाणी विजयी प्राप्त झाली आणि ती प्राप्त झाल्यानंतर आपण देवदेवतांचे आशीर्वाद घेतले पाहिजे, देवदेवतांसमोर नतमस्तक झालं पाहिजे। त्या हेतूने आज मी शेख महम्मद महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना, बाबांना प्रार्थना केली की येणाऱ्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला गरज आहे। त्यामुळे आज या ठिकाणी बाबांसमोर नतमस्तक झालं आणि मला निश्चित खात्री आहे हे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी परमेश्वर मला ताकद देईल। पारनेर पाठोपाठ श्रीगोंद्याने देखील आपल्याला मोठं मताधिक्य दिलंय। श्रीगोंदा मतदारसंघासाठी काय नक्की जे धोरण आखलेले आहे किंवा काय करणार? श्रीगोंदा मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी ज्यावेळेस जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून केलं त्यावेळेस माझ्या समोर एक लक्षात आलं, बऱ्याच वेळा पाणी आहे पण शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही। पाण्याचा प्रश्न श्रीगोंदा तालुक्यात महत्त्वाचा आहे आणि त्याबरोबरीने बेरोजगारीचा प्रश्न, पण सगळ्यात प्रामुख्याने मुख्य प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न। तो प्रश्न निश्चित आपण येणाऱ्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने प्रश्न सोडू। बेरोजगारीच्या बाबतीत सुद्धा माझा तर अजिंठा आहे, प्रत्येक तालुक्यात MIDC झाली पाहिजे। तो अजिंठा सुद्धा आपण व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। आता निवडून आल्यानंतर शरद पवार आपले ज्येष्ठ नेते आहेत यांच्यावर काय संभाषण झालं किंवा काय शुभेच्छाचा फोन वगैरे? निकाल झाल्यानंतर ज्यावेळेस लीड होतं त्याच वेळेस पवार साहेबांचा फोन आला, पवार साहेबांनी शुभेच्छा दिल्या। आता नवीन आपण खासदार झाला आहात तर मग श्रीगोंदा किंवा दक्षिण मतदारसंघासाठी काय आपली नवीन रचना काय असेल, कामांची सगळ्या नवीन विजन सगळ्यात महत्त्वाचं आता सुद्धा ज्वलंत प्रश्न आहे तो माझ्या शेतकऱ्यांसमोर कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे। त्यामुळे आचारसंहिता उठल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात बंदीबाबत आणि दुधाच्या दरवाढीबाबत एक आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे। काल नगरमध्ये एक बाईट देताना तुम्ही सांगितलं की भाजपच्या स्टेजवर असून काही जी वेगळी शक्ती आहे, अदृश्य शक्ती आहे ती आम्हाला साधली, नक्की कोण म्हणता येणार शक्ती कोण आहे, काय सांगा? आज कसं असतं, राजकारणामध्ये काही सस्पेन्स असतात, काही सिक्रेट असतात, त्यामुळं त्या गोष्टी मी सांगू शकत नाही। पण त्यांचं मीडियाद्वारे आपण ज्यावेळेस सगळ्यांचं आभार मानले त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानणे हे आपलं कर्तव्य आहे, त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानले। तुझे इथे प्रेस मीडियावाल्याला दांडकेवाले म्हणून म्हटले आणि त्यांची अवस्था झाली, तर तुमच्याबरोबर सोशल मीडिया हे दांडकेवाले आहे त्याबद्दल काय सांगा? सोशल मीडिया हा सध्याच्या परिस्थितीत राजकारण असो किंवा ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार असो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचं काम करतो। म्हणजे जे प्रशासन चालतं त्या प्रशासनावर खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचं काम करतो ते म्हणजे आमचा प्रेस मीडिया असो किंवा सगळ्या डिजिटल मीडिया असो ते करतात। त्यांच्याबाबत बोलणं हे चुकीचं आहे। शेवट आज त्यांच्यामुळं खऱ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचतात, त्यांच्यामुळं ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी घडतात
त्या समाजातून पोचतात. अन्याय अत्याचार जर एखाद्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी जर अधिकारी वर्ग जर त्या गोरगरिबांना न्याय देत नसेल तर या माझ्या मीडियाच्या माध्यमामुळे त्यांना न्याय देणं भाग पडतं. जिल्हा विभाजनाचा विषय हा अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. आता तुम्ही खासदार झाला, जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न करणार का? जिल्हा विभाजन तर झालं पाहिजे. जिल्हा विभाजन झालं तर आपल्या भागाला अधिक विकासाची चालना मिळेल. आणि शेवटचा प्रश्न की सध्याला आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेची निवडणुका डोळ्यासमोर येऊन ठेपल्या आहेत. श्रीगोंदा तालुक्यासाठी नक्की काय रणनीती राहणार आहे? या श्रीगोंदा तालुक्यातच नव्हे पण या नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वच्या सर्व महाविकास आघाडीचे आमदार या जिल्ह्यामध्ये निवडून येण्यासाठी मी माझ्या प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे.